speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 32. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. मी, माझा भाचा आणि भाची पुण्याला प्राणी संग्रहालयात फिरून आता बागेत आलो आहोत. आज आम्ही जो खेळ खेळू तो तुम्ही पण शिका बरं का. आता तरी खायचं की नाही? मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. चला आपण त्या झाडाच्या सावलीत बसूया. आपण त्या तलावाजवळ बसूया ना, मग आपल्याला होड्या पण बघता येतील. कुठेही बसलं तरी चालेल, पण प्लीज आता खाऊया. ओके, लेट्स ईट. ताई, व्हॉट आर यू इटिंग? तोंडातलं संपवून बोल. काय खातीयस तू? व्हॉट आर यू इटिंग? आय एम इटिंग पुरी भाजी. व्हॉट आर यू इटिंग? आय एम इटिंग अ लाडू. दॅट वॉज गुड. मजा आली. सुनीता मावशी, व्हॉट आर यू डुईंग? शी इज स्लीपिंग. तू जरा गप्प बस ना, किती गडबड करतोस? सुनीता मावशी, डोंट स्लीप. झोपू नको. आपण काहीतरी करूया ना. बरं बाबा, काय करूया? पकडापकडी खेळूया. नो नो, आय कांट रन. शिवाजी म्हणतो खेळूया. बरं, पण मी एक सांगू, आपण शिवाजी म्हणतो इंग्रजीत खेळूया. हो हो, चालेल. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही हा खेळ कसा खेळतात ते नीट ऐका. नंतर तुम्हीही हा खेळ खेळू शकता. तुमच्या टीचर तुम्हाला मदत करतील. आता फक्त ऐका हं. हा पाठ झाल्यावर मग तुम्ही खेळा. आशा, दिनू, तुम्ही उभं राहा बरं. मी म्हणीन शिवाजी म्हणतो सिट डाऊन, मग तुम्ही बसायचं. शिवाजी म्हणतो असं म्हणून काही करायला सांगितलं तर ते पटकन करायचं. जर नुसतं सांगितलं तर नाही करायचं हं. कळलं? हो. शिवाजी म्हणतो क्लॅप युअर हँड्स. शिवाजी म्हणतो सिट डाऊन. स्टँड अप. काय झालं? काय झालं? तू स्टँड अप म्हणालीस ना? मी उभा राहिलो ना मग. अरे, पण मी शिवाजी म्हणतो असं नाही म्हणाले. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. हं. पुन्हा खेळूया. शिवाजी म्हणतो शट युअर आईज. बरोबर, डोळे मिटले ना. शिवाजी म्हणतो ओपन युअर आईज. उघडले डोळे. आता मी म्हणणार आहे टच युअर आईज, म्हणजे डोळ्यांना हात लावा. टच म्हणजे हात लावणे बरं का. शिवाजी म्हणतो टच युअर आईज. शिवाजी म्हणतो टच युअर इयर्स. कानाला हात लाव. यस म्हणजे कान. टच युअर लेग्स. आशा, तू हात लावलास तुझ्या पायांना. मी शिवाजी म्हणतो कुठे म्हटले? ताई आउट, ताई आउट. बरं बरं दिनू, शिवाजी म्हणतो वॉक. मला परत यायला सांग ना, नाही तर मी असंच चालत राहीन. वॉक म्हणलं की 2-3 पावलं चालून दाखवायचं. हा आपला जोरातच चालायला लागला. बावटच आहे. अरे ये परत. दिनू, कम बॅक. शिवाजी म्हणतो कम बॅक. आता मला म्हण. शिवाजी म्हणतो ईट. लागली का पुन्हा भूक? बरं बाबा, शिवाजी म्हणतो ईट. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील.
आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Stand up. म्हणजे उभं राहा. Sit down. म्हणजे बसा. Clap your hands. म्हणजे टाळ्या वाजवा. Touch your legs. पायाला हात लावा. Touch your ears. कानाला हात लावा. Shut your eyes. म्हणजे डोळे मिटा. Open your eyes. म्हणजे डोळे उघडा. Jump up and down. म्हणजे उड्या मारा. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजचा सराव म्हणजे गंमत आहे. तुम्हीच आदेश द्यायचे आणि तुम्हीच कृती करायची. म्हणजे जर एक मूल म्हणालं उभे राहा तर सर्वांनी उभं राहायचं. पण आदेश इंग्रजीत द्यायचेत. प्रत्येक घंटेला टीचर सांगतील त्या एकेका मुलीनी किंवा मुलांनी मी जे मराठीत सांगीन ते इंग्रजीत म्हणायचे. वर्गातल्या इतर मुलांनी इंग्रजीत बोललेलं ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं. टीचरनी एक मूल निवडलं का, तू इंग्रजीत सर्वांना सांग उभं राहा. स्टँड अप असं म्हणाला का आणि तुम्ही सगळे उभे राहिलात. आता बसायचं नाही हं. गुड. पुढचं मूल. टीचरनी एक मूल निवडलं. तू असं इंग्रजीत सांग, टाळ्या वाजवा. क्लॅप युअर हँड्स. बरोबर. सर्वांनी तसं केलं का. आता बास झालं टाळ्या वाजवणं. आता दुसरं कोणतरी. तू इंग्रजीत म्हण, डोळे मिटा. शट युअर आयज असंच म्हणालास ना. गुड. पुढचा आदेश मिळेपर्यंत सगळ्यांनी डोळे बंदच ठेवायचेत हं. आता तू इंग्रजीत म्हण, डोळे उघडा, आणि मगच सगळे डोळे उघडतील. ओपन युअर आयज. बरोबर म्हणालास. गुड. पुढचं मूल इंग्रजीत म्हणेल, कानाला हात लावा. टच म्हणजे हात लावणे. कानाला हात लावा. म्हण इंग्रजीत. टच युअर इयर्स. तसं केलं सर्वांनी. गुड. तू आता हे म्हण इंग्रजीत, पायाला हात लावा. मग सगळे तसं करा. टच युअर लेग्स. गुड. तू इंग्रजीत असं म्हण, वर खाली उड्या मारा. जम्प अप अँड डाऊन असं म्हणाला का आणि मग सर्वांनी उड्या मारल्या. शाबास. उभंच राहा हं. आता टीचरनी निवडलेल्या मुलांनी इंग्रजीत म्हणायचंय, खाली बसा. मगच सर्वांनी तसं करायचं.
सिट डाऊन. गुड. पाठ संपल्यानंतर पुढची 15 मिनिटं टीचर आज शिकलेल्या वाक्यांचा पुन्हा सराव घेतील. वेगवेगळी मुलं इंग्रजीत आदेश देतील आणि मग सर्वांनी त्याप्रमाणे करायचं. पण आता पाठ संपण्यापूर्वी एक गाणं ऐकायला आवडेल ना तुम्हाला? मागच्या 2 पाठात तुम्ही झूमध्ये दिसणाऱ्या प्राण्यांची इंग्रजी नावं शिकलात. त्याबद्दलचं गाणं आहे हे. पुढच्या पाठात ते तुम्हाला शिकवलं जाईलच, पण आता गाणं ऐका तर खरं. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some tigers, E-I-E-I-O. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some lions, E-I-E-I-O. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some monkeys, E-I-E-I-O. With a monkey here and a monkey there, here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some zebras, E-I-E-I-O. With a zebra here and a zebra there, here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo, E-I-E-I-O. And in that zoo there are some animals, E-I-E-I-O. With a tiger here and a tiger there, here a tiger, there a tiger, everywhere a tiger, tiger. With a lion here and a lion there, here a lion, there a lion, everywhere a lion, lion. With a monkey here and a monkey there, here a monkey, there a monkey, everywhere a monkey, monkey. With a zebra here and a zebra there, here a zebra, there a zebra, everywhere a zebra, zebra. Pune city has a zoo, E-I-E-I-O. पुढच्या पाठात हे गाणं शिकायला आवडेल ना तुम्हाला? बरं आहे, तर मग आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. पण पाठानंतर मगाशी सांगितलेला सराव करायला विसरू नका हं. I learn English, I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या: 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका: 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात